तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली ही प्रियाला चांगलीच खडसावते आणि म्हणते, प्रिया मी घरातील सगळी कामं आपटून चालली आहे. तर मुळात ना बाहेर मी कामासाठीच चालली आहे, हे हुंडारायला मी चालली नाही आहे असं म्हणत ती सर्वांसमोर प्रियाला चांगली झापते. त्यावरती आता प्रिया लगेचच ओरडते आणि म्हणते, पूर्ण जागे बघ, मनाने तरी बघ, हे इकडे बघ. परंतु उलट उत्तर सुद्धा द्यायला लागली तरी आता प्रियाकडे सगळेजण नकळतपणे दुर्लक्ष करतात, कारण सर्वांना माहित असतं की आता प्रिया नुसता आरडाओरडा करते आणि सायली मात्र सगळं काही काम करून व्यवस्थित आटपून निघालेले असते. म्हणून अर्जुन सुद्धा आता तिला म्हणतो, सायली तुझं झालंय ना, कावर अजून राहिलं आहे काय काम, बरं निघायचं आहे आता, चल म्हणून सांगत असतो. मग सायली म्हणते, हो हो निघूयात. त्यावरती सायली येते आणि पूर्ण आजी येते, आई असं म्हणून निघते. हा मग आता दोघेही गेल्यानंतर प्रियाच्या मनात येतं की दोघांना थांबवण्यात कोणीही मला रिस्पॉन्स तर दिला नाही, मग आता मलाच काहीतरी करावं लागेल, दोघांना पाठलाग आता मला करावा लागेल. त्यावरती प्रिया सुद्धा आता सर्वांना सांगते, एक मैत्रिणीच्या घरी जायचं आहे, मी निघते. तर मग तेवढ्यात अश्विन तेथे येतो आणि म्हणतो, अगं तन्वी आपल्याला जरा बाहेर जायचं आहे, माझ्या मित्राच्या घरी वास्तुक शांती आहे ना, मग जायचं आहे, इन्व्हाइट केलं आपल्याला दोघांना. मग प्रिया सर्वांसमोर वर विचारते, आत्ता जायचंय का? अरे मला एक काम होतं ना म्हणून तुला बोलले, नंतर जाऊ ना आपण, जाऊ नाही शकत का? त्यावेळी तुझं काम आहे ना, मग ते नंतर कर, आपण दोघे जायचं आहे, गरजेचं आहे. मग प्रियाची आता कोंडी होते आणि काय करावं तिला सुचत नसतं. त्यावेळी प्रताप म्हणतो, तन्वी अगं मैत्रिणीला भेटायला जाणार आहेस ना, मग ते वास्तुशांतीला जास्त महत्वाची नाही आहे का? प्रियाचा नाईलाज होतो आणि त्या म्हणतो, बरं ठीक आहे जाऊया त्याबरोबर, असं म्हणून दोघेही निघायला निघतात. त्यानंतर पूर्णाजी जर रागात प्रियाकडे पाहतात. दुसरीकडे अर्जुन आणि सायली हे दोघेही आता चैतन्याला भेटतात. तेव्हा ती लिस्ट दिली होती त्याप्रमाणे सगळं सामान आणलंय का तू चैतन्य, असं अर्जुन विचारतो. तेव्हा चैतन्य म्हणतो, हो अरे मी सगळं सामान घेतलं आलेलं आहे. त्यांच्याकडे त्या सामानाने पिशवी होती. दुसरीकडे प्रिया आणि अश्विन दोघेही वास्तुक शांतीवरून येतात, गाडी जवळ उभे असतात. तेव्हा तो म्हणतो, हे बघताना बरं झालं तू माझ्या बरोबर आलीस ना, तर त्याने मला 4 वेळा केवळ ऐकवलं, असं म्हणतो वास्तुक शांतीला आता नाही म्हणून मी. तेव्हा ती म्हणते, ओ अरे अश्विन, त्याने निमित्ताने माझी सुद्धा त्याचबरोबर भेट झाली ना. तेव्हा तो म्हणतो, हो होत आहे, बरं आहे, बर मैत्रिणीकडे जायचं होतं ना, चल मी तुला ड्रॉप करतो तिकडे. मग तेव्हा प्रिया जरा घाबरते आणि म्हणतोय, नको नको अश्विन, अरे तुला कशाला उशीर होईल ना, माझी जाते माझे मी. तो म्हणतो, अगं नाही होणार उशीर, मला ओपीडी वगैरे तर काही नाही आहे, त्यामुळे तुला ड्रॉप करतोस. तेव्हा ती म्हणते, अरे नको अश्विन. मग तो विचारतो, तुझी मैत्रीण ती कुठे राहते? तेव्हा ती म्हणते, अरे हॉस्पिटल एकदम विरुद्ध दिशेला राहते आणि म्हणून म्हणतो अश्विन मी ऑटोने जाईन. तेव्हा तो म्हणतो, अगं बाहेर पावसाचं वातावरण झालंय, तू अशी भिजत जाणार आहेस का? बायकोला त्रास झालेला मला नाही जाणार, असं प्रेमाने तो म्हणत असतो. प्रियाच्या मात्र तळपायाची आग मस्तकात जात असते आणि तिच्या मूळ स्वभावामध्ये ती येत आणि म्हणते, बास रे, काळजी एवढी नको, अगदी इरिटेट व्हायला होतं आणि माझं डोकं सुद्धा मग फिरत असतं रागात. तेव्हा जेव्हा आता ती म्हणते तो तेव्हा मात्र आता अश्विनला चेहरा पडतो आणि त्याला वाईट वाटतं. तो बिचारा खाली मान घालून उभा राहतो आणि म्हणतो, ठीक आहे सॉरी. मग प्रिया साळसुत्रीचं पण नाव आणतो आणि त्याच्याबरोबर गोड गोड बोलतो, म्हणून अरे अश्विन मी काय कुकुल बाळ आहे का? ती माझी तू सारखी काळजी करतोस, माझी काळजी करण्यापेक्षा तुझं डॉक्टर म्हणून ड्युटी निभाव सर्वात जास्त महत्वाचं नाही आहे का? आणि म्हणून म्हणते ती की तू जा. तेव्हा अश्विन तिच्या बरोबर एक शब्दही न बोलता आता निघून जातो. प्रिया बाय बाय लाडाच म्हणते, तरीही तो बाय बाय काहीच करत नाही. त्यानंतर प्रिया स्वतः म्हणते की किती चिवट आहे हा अश्विनने, आता याला काही साक्षीकडे घेऊन जाऊ. आता मी इकडे सायली आणि चैतन्य हे दोघे अजून बाहेर उभे असतात. त्या दोघांना जरा टेन्शन आलेलं असतं की चैतन्य सायली इशारा करून समजावते, होईल सगळं नीट. ते दोघे अर्जुनचा वेट करत उभे असतात. तेवढ्यातच अर्जुनची येथे एंट्री होते आणि अर्जुन आपला पूर्ण लुक चेंज करतो. त्यावेळी साधू बाबा झालेला असतो. त्यानंतर साधू बाबा झाल्यानंतर त्याचा लुकच एकदम वेगळा दिसत असतो. धोतर वगैरे नेसल्यानंतर ते मोठे केस वगैरे वीक वगैरे लावून त्यावर दाढी वगैरे पांढरी फेक लावून तो तयार झालेला असतो. म्हातारा साधू बुवा बाबत वेश घेतलेला असतो. लुक मध्ये दोघांसमोर 1000% ओळखणार नाही असं लुक असतो. चैतन्य दोघांना आश्चर्याचा धक्का बसतो. हे दोघे आता लगेच त्यांच्याकडे पाहू लागतात आणि ओळख येतेच नाही होत, त्यांना ओळखच होत नाही की हे कोण आहेत, अर्जुन आहे का?
चैतन्य प्रश्नच पडतो, मग खरा अर्जुन आहे का? म्हणूनच तो म्हणतो, अर्जुन खरंच तू अरे ओळखतच नाहीस. मग अर्जुन आता हसतो आणि स्टाईलने असे केस मागे करत असतो. खरंच ना, मला तुला सांगू चैतन्य, ही सगळी ना माझ्या बायकोची कमाल आहे. तेव्हा सायली म्हणते, मी पण पुरेपूर हा माझा कौतुक नको, हा पुढे जायला अजिबात उशीर व्हायला नको, असं म्हणत चैतन्य आणि अर्जुन दोघांना सांगतो. चैतन्य विचारतो, भाऊजी पहा काहीतरी राहिलंय का चुकून? पण आता चैतन्य म्हणतो, नाही नाही राहिलंय. आता तसंही अर्जुन मला ओळखूनच येत नाही असं म्हणत पुन्हा तो एकदा त्याच्यावर हसतो. सायली म्हणते, चैतन्य भाऊजी अहो नका ना असो प्लीज. मग चैतन्य आपला गप्प राहतो. त्यानंतर सायली पुन्हा एकदा अर्जुनला दाढीला हात लावते आणि मग सगळं काही व्यवस्थित करते. नाहीतर मध्येच दाढी वगैरे पडायला नको, प्रॉब्लेम व्हायला नको, याचीच तिला सर्वात जास्त भीती वाटत असते. दुसरीकडे आता साक्षीच्या आईची पुण्यतिथी, तर ती ना पुढे जाते. मग पुढे गेल्यानंतर ती ना हात जोडून बसते कार्यक्रमासाठी. तिथे हात जोडून बसल्यानंतर दुसरीकडे चैतन्य आणि सायली, अर्जुन हे तिघेही आता महिपतच्या बंगल्याजवळ येऊन खरं तर पोहोचलेले असतात. आता पुढच्या प्लॅन काय, पुढे टप्पा काय असणार आहे सायलीला त्या समजावून सांगते आणि म्हणते, अहो तुमच्या लक्षात आहे का सगळं? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो आहे लक्षात. मग आता सायली म्हणते की माझ्या पाठीमागे म्हणा बरं की तुझा आता वाईट काळ सुरू होणार आहे, मला तशी चाहूल लागली आहे. आता अर्जुन तिच्या पाठीमागे ते म्हणतो रिपीट करत, सायली पण तुला संकटातून फक्त तुझी स्वर्गवासी आईच बाहेर काढू शकते. अर्जुन ते वाक्य पुन्हा पुन्हा रिपीट करत असतो, परंतु स्वर्गवासी हा शब्द त्यांच्या व्यवस्थित उच्चारता येत नसतो. तेव्हा चैतन्य म्हणतो, मी एकतर करेक्शन यामध्ये वहिनी या स्वर्गवासी वगैरे म्हणायला सांगू नका तुम्ही. आता साक्षीचं तर माहीतच नाही, तिची आई स्वर्गवासी आहे, फक्त आईचं या संकटातून बाहेर काढू शकते असं म्हणून सायली सांगा अर्जुन. तेव्हा सायली म्हणते, बरं ठीक आहे. मग पुढे आता सायली विचारते, तुमच्या सगळ्या लक्षात आहे ना बायकीच? मग आता अर्जुन म्हणतो, हो नक्की, काळजी करू नको. म्हणतो, ती झोळी दे. मग आता ती झोळी सायली त्याच्याकडे देते. अर्जुन आपल्या सगळ्या अडकवतो, आपल्या सगळ्या खांद्याला अडकवतो आणि लगेचच साधूबाबा म्हणतो आणि तिकडे निघतो. त्यानंतर साधूबाबा बनल्यानंतर चैतन्याला जरा धडकीच बसते आणि तो होते की नाही काम असं भीती वाटत असते. त्यानंतर अर्जुन हा मागे पाहतो, दोघांनाही थम्सअप करतो. मग सायली आणि अर्जुन दोघेही त्याला आता ऑल द बेस्ट म्हणतात. त्यानंतर अर्जुन आता आपली दाढी केस वगैरे सावरत मोठ्या स्टाईल मध्ये म्हाताऱ्या बाबा साधू वेश घेऊन तिथे घरामध्ये प्रवेश करतो. साक्षीच्या बंगल्या येथे असतो. त्यांना आता वेगळे कॉन्फिडन्स असतो की या केससाठी तो खूपच मोठी रिस्क आज घेणार असतो. काहीही झालं तरी त्याला केस जिंकायची असते. मग आता त्याचा कॉन्फिडन्स मध्ये तो जेव्हा घराकडे चाललेला असतो तर प्रिया सुद्धा आतमध्ये असते. आता त्याचे श्राद्धाचा कार्यक्रम मात्र सुरू असतो, पण इकडे कुणालाही काही खबर नसते. असं काहीतरी होणार आहे, ते साधू बाबा वगैरे येणार आहे. तेवढ्यात प्रियाला आता एक फोन येतो. तेव्हा फोन आल्यानंतर प्रिया व्यवस्थित अश्विनचा आवाज ऐकू येत नाही. मग आता ती म्हणते, साक्षी अगं मी जरा आतमध्ये तुझ्या बेडरूम मध्ये जाऊ का बोलायला? मग साक्षी म्हणते, हो हो जा. तर प्रिया अर्जुन येण्याच्या आतच तेथून ती निघते. आता अर्जुन हा महिपतच्या दारामध्ये उभा असतो आणि त्याच्याकडे पाहतच राहतो. तर समोर आता कार्यक्रम ते विधी सुरू असतात. दुसरीकडे सायली आता देवाचा धावा करत असते, सगळी काही ठीक होऊ दे असं, माझ्या अर्जुनचा प्लॅन सक्सेसफुल होऊ दे असं. साक्षीची नजर ती मागे पडते आणि तेवढे उभा असतो, पण आता तिथेच उभा असतो. आता त्यात साधूबाबा म्हणून आल्यामुळे तिला काही कळत नसतं, त्यामुळे मागे जाते आणि नमस्कार करते. विचारते, कोण आहात आपण, हवंय काय आपल्याला? तेव्हा अर्जुन वेगळाच आवाज काढून अगदी ज्या टोन मध्ये साधू बोलतात त्या टोन मध्ये म्हणतो, या घरात मला वाईट शक्तीचा प्रभाव जाणवतोय आणि म्हणून माझी पावलं आपोआपच या घराकडे वळली. मग आता यावेळी साक्षी म्हणते, ते हो पण नाव काय तुमचं? म्हणजे मी यापूर्वी तुम्हाला कधी पाहिलं नाही ना म्हणून विचारते. आता महिपत सुद्धा मागे वळून पाहतो. समजा साधूबाबा आलाय तर इकडे अर्जुन म्हणतो, मी मुळात या शहरात नाहीच, पनवेलमध्ये फक्त आणि फक्त दिवसाचीच आलो आहे. पहिल्या दिवशीच आलो आहे. वाराणसीमध्ये सेवा करतो, पूजा करतो, लोकांच्या भविष्य अगदी अचूक सांगतो. तेव्हा तिच्या साक्षीला आता प्रश्न पडतो, काय म्हणतो भविष्य सांगता तुम्ही? खरंच तुम्ही भविष्य सांगणार आहात असं साक्षी विचारते. त्यावेळी महिपत विचारतो की काय कोण आहे ग? साक्षी यावेळी म्हणतो, अहो वाराणसीवरून एक बाबा आला आहे, भविष्य सांगत. तेव्हा असं आहे की चांगलं आहे की काय? आजच्या दिवशी आपण म्हटल्यानंतर चांगला आहे, तू त्यांना घरात बसव आणि दूध केळी खायला दे महिपत म्हणतो. तेव्हा साक्षी म्हणते, हो हो अण्णा असं म्हणून ती आज साधूबाबांना
घरात घेते. मग तेव्हा अर्जुन एक एंट्री करतो असता. तिथं घरामध्ये एंट्री करत असताना म्हणतो, या घरामध्ये ना मला नुसती नुसती संकट जाणवतात. म्हणून तो साक्षीला सांगतो, मुली मला तुझ्या नाव वाईट काळाची चाहल लागली, पण मला हेही समोर दिसते की तुझं आईचं श्राद्ध करते आहेस तू, म्हणून तुझ्या आईचा आशीर्वाद आहे, नेहमी तुझ्या पाठीशी आहे. आणि म्हणून तुझ्या वाईट काळात तुला तुझी फक्त आईच वाचू शकते, मदत करू शकते. तेव्हा साक्षी आता खूपच घाबरली असते. तिचं वाईट काळ सुरू होणार म्हणजे केसच्या बाबतीत काय होते असं ती गडबड वाटू लागते. मग भीती सुद्धा त्यावरती महिपत विचारतो, अहो काय गुरुजी, आतमध्ये का नाही येत तुम्ही, मी येऊ का स्वागताला? तेव्हा आता महिपत उठणार असतो. त्याच वेळी अर्जुन जरा घाबरतो आणि म्हणतो, नाही नाही वसा, असं म्हणत पूजा करताना कधी उठायचं नसतं. मग आता महिपत म्हणतो, बरं. त्याच वेळी आता साधू बाबा म्हणतो, स्थान सोडायचं नसतं, तो आपला आपला आतमध्ये. आता अर्जुन जसा जसा आतमध्ये जाऊ लागतो तिथे तशीच साक्षीला आता धडकी भरू लागते, कारण त्या बाबतीत सांगितलेलं सगळं खरं वाटू लागतं. तुझ्या वाईट काळात चाहला आहे की, आणि काय आशीर्वाद तुझ्या आईचाच आहे, आईच संकटातनं वाचवू शकते, सगळं तिला आठवू लागतं. जरा घाबरते. दुसरीकडे सायली मात्र प्रश्न पडलेला असतो की चैतन्य भाऊजी आतमध्ये नक्की काय चाललंय असेल, तर खरं खूप भीती वाटायला लागली आहे. यांना ओळखलं तर नक्की काय होईल आत? मग चैतन्य म्हणतो, नाही नाही ओळखणार नसेल, तू नको काळजी करू. मग आता सायली म्हणते, आता मला समजतं अहो, जेव्हा मागे मास्क लावून मी गेले होते ना याच्या घरामध्ये, तेव्हा बाहेर राहून यांच्या मनाची काय घालमेल होत असेल, आता आत जशी माझी होत होती तशी सुद्धा होत असेल. भाऊजी पण तेव्हा निवांत घरात महिपत तरी नव्हता. हा, पण आता घरामध्ये महिपत आणि साक्षी दोघेही आहेत म्हटल्यावर जरा टेन्शन आलंय. तेव्हा चैतन्य विचारतो, वहिनी अगं तुझ्या नवऱ्यावर पूर्णपणे विश्वास आहे? तेव्हा सायली म्हणते, त्याच्यावर आहे हो विश्वास, पण त्याच्या रागावर अजिबात विश्वास नाही आहे. साक्षी ही आता दुधाने केळी घेऊन येते त्यांना बाबांना. मग त्यानंतर तेव्हा तिथे बाबा म्हणतात, नको मला काही, ज्या घरामध्ये वाईट शक्तीचा प्रभाव असतो त्या घरातील मी काही खात पीत नाही. मग आता साक्षी ठीक आहे असं म्हणते आणि बाबा जवळ असते. तेवढ्यात प्रिया आता साक्षीच्या रूम मध्ये बाहेर येते, फोनवरती बोलत असते. अर्जुन नजर मात्र तन्वीवर पडते. आता अचानक जबरदस्त असा धक्का बसतो, कारण त्याला समज असतं की प्रिया सुद्धा साक्षीमध्ये सामील आहे आणि प्रिया व साक्षी या दोघी घट्ट मैत्रिणी आहेत. मात्र कारण आता या साक्षीच्या आईच्या श्रद्धेसाठी प्रिया येऊ शकते म्हटल्यानंतर आता दोघीची किती घट्ट मैत्री असेल हा प्रश्न आता अर्जुनला पडतो. मग इकडे आता साक्षी म्हणते, बाबा हे वाईट शक्ती वगैरे मला नाही कळत, पण आमचे काही महिने ना गेले खूप काही त्रास देत आहेत. तेव्हा बाबा म्हणतात, नाही ग मुली, गेले 2 महिने नाही तर 2 वर्ष, गेल्या 2 वर्षापासून तुला वाईट काळ सुरू आहे असं साक्षीला आता सांगण्यात येत आहे. त्यामुळे साक्षी आता खूपच घाबरते, कारण बाबाने खरं सांगितलं असतं. तिच्या विश्वास बसत नाही यावरती. अर्जुन सायलीने ही चाल खेळली असते. मग पुढे आता साक्षी विचारते, काय करावं लागेल असं? तेव्हा बाबा म्हणतात, तू काळजी करू नकोस बाळा, हे बघ आता दिवस पूर्णपणे बदलणार आहेत. आता तुझा वाईट काळ संपणार आहे, चांगले दिवस येणार आहेत. फक्त तुझ्या आईला ना तू अगदी कायमस्वरूपी साक्षी, फक्त आईला ना तुझ्या कायमस्वरूपी साक्षी. आता म्हणते बाबा, पण आईला जाऊन खूप वर्ष झाली आहेत, त्यावेळी आई जरी आपल्यासोबत नसेल तरी तिचा आशीर्वाद कायमच आपल्या पाठीशी असतो असं आता बाबा म्हणतो. मग अगं तिची एखादी वस्तू, तिची एखादी आठवण सतत अशी तुझ्या सोबत ठेव, म्हणजे तुझ्यावर वाईट शक्तीचा प्रभाव पडणार नाही, कोणतेही बाहेर संकट येणार नाही. म्हणजे असं काहीतरी असेल ना, तुझ्या आईने दिलेलं जे तू सतत तुझ्या हातात किंवा गळ्यात घालून ठेवू शकतेस, असं काही आठवण आहे का बाळा? तेव्हा साक्षी या ठिकाणी खूप विचार करते आणि म्हणते, हो बाबा मला आठवतंय, कारण माझ्या जन्माच्या वेळी माझ्या आईने मला एक पेंडंट केलं होतं, ते पेंडंट आहे माझ्याकडे. तेव्हा अर्जुनला हेच हवं असतं आणि तो आता बाबाचा वेश आलेला असतो, त्यामुळे साक्षीला पटकन कळत नाही. म्हणतो उत्तम आणि उत्तम. मग त्यावरती साक्षी म्हणते, बाबा तो पेंडंट जरा तुटला आहे. तेव्हा बाबा म्हणतात, काही हरकत नाही, हे बघ पेंडंट जरी तुटला असेल तरी आईची माया कधी कमी होत नाही, तिचा नेहमी आपल्या लेकरांपाठीमागे आशीर्वाद असतो. असं तू पेंडंट जर घातलं ना बाळा, तर तुझ्या आईचा हात सतत तुझ्या डोक्यावर असा फिरत राहणार. साक्षी म्हणते, आता हे माझ्या बेडरूम मध्ये आहे, मी ती घेऊन येते. हा, तेव्हा बाबा म्हणतात, हो बेटी हो. मग साक्षी ते पेंडंट आणण्यासाठी लगेच तिथून जाते. मग त्यानंतर अर्जुन आता काय करतो, तर हळूच पिशवीतून मोबाईल काढतो आणि हळूच प्रियाचा तो फोटो काढून घेतो. ती महिपतच्या घरात आहे याचा त्यांचा वेळी साक्षी रूमच्या बाहेर येते, त्यामुळे अर्जुन पटकन आपला मोबाईल ठेवतो. तेवढ्यात साक्षी येते.
अर्जुन आता उठतो आणि आपल्या बाहेर पाहत असतो. साक्षी म्हणते, बाबा हे पहा, हेच पेंडंट आहे. आता ते पेंडंट हातात घेतात आणि त्याला हा प्लॅन आता सक्सेसफुल होणार असतो. त्या पेंडंट कडे पाहतच राहतो, कारण ते पेंडंट हे अक्षराचं असतं. तेव्हा हे अक्षर अर्जुन सायलीकडे असतं. बाबा हे पेंडंट असं दोन्ही हातामध्ये घेतात, डोळे बंद करून मनातल्या मनात काहीतरी मंत्र म्हणतात आणि साक्षी सांगते, मुली, या पेंडंट मध्ये आईचा आशीर्वाद आहे, प्रेम आहे. हे तू घे बरं, आणि आता हा दागिना तुझ्या गळ्यात घालून ठेव. एका महिन्यापर्यंत हा दागिना अजिबात काढू नकोस, कारण हा एक महिना तुझ्यासाठी संकट काळ आहे. आता साक्षी अजून घाबरते, मला विचार करते, हा एक महिना, कारण केस हे मोठे संकट आहे. आणि साक्षी विचारात पडलेली असते. बाबा विचारतो, मुली, इतकी विचार तू का करत आहेस? तुझ्या आईचा आशीर्वाद आहे, तू पटकन आता गळ्यात घाल. त्यावेळी आता साक्षी म्हणते, तेवढ्यात प्रिया तिथे येते आणि अगदी विचारते, काय साक्षी, कोण आहे मग? आता ये ना, अगं बाबा आशीर्वाद घे, वाराणसीवरून आले आहेत, असं साक्षी सांगते. मग आता अर्जुन जरा घाबरतो आणि म्हणतो की नाही नाही, मी असा कोणालाही आशीर्वाद देत नाही, फिरत नाही. आगाऊपणा करत प्रिया पुढे येते आणि म्हणते, बाबा असं काय करता तुम्ही? तर आता ते बाबा जाऊ लागतात, ते वेळी जातात. प्रियाची धडक नेमकी त्याच्याबरोबर होते. मग आता प्रिया ही बाबाकडे पाहत राहते, मात्र बाबा थोडे घाबरले असतात, कारण तिसरा बाबा नसून अर्जुन असतो. त्यानंतर प्रिया एकटक सारखी बाबाकडे पाहत लागते. पाहून अर्जुन मनातल्या मनात जरा घाबरत असतो. म्हणतो, असे काय बघत आहेस? कळत नाही का तिने ओळख तर नसेल? आता साक्षी म्हणतो, अहो बाबा, माझी चांगली मैत्रीण आहे, ती मला खरं खूप मदत केली आहे, असं म्हणून ती साक्षी प्रिया सांगते. अगं तुला माहित आहे का बाबा ना भविष्य सांगतात? मात्र प्रियाला आता आनंद होतो आणि ते म्हणते, बाबा तुझे भविष्य सांगा, पाया पडते. हा, म्हणून आता अर्जुनचा आशीर्वाद देतो. त्यानंतर त्याला असं वाटतं असं की थोडीशी माझी दाढी निघाली आहे, म्हणून तो ती दाढी व्यवस्थित आता करत असतो. तेव्हा प्रिया म्हणते, बाबा ऐका ना, माझंही तुम्ही जरा भविष्य सांगता का? माझ्या नशिबात ना जरा वडेवाकडे ग्रह शिरले आहेत, त्यांना ना मला जरा हाकलून लावायचे, सांगा बाबा. मी कसं हाकलून लावू असं सांगत, बाबा प्लीज प्लीज, असं प्रिया सारखी म्हणत असते. अर्जुन आता ती नक्की दाढी असते ना, ती थोडी निघालेली असते, तर अर्जुन तीच व्यवस्थित करत आता नादात असतो. बाबा काही सांगत नाही, तो बोलत नाही. तो पाहू साक्षी थोडी पुढे येते आणि विचारते, बाबा काही प्रॉब्लेम झालाय का? तेव्हा अर्जुन आता घाबरलेला असतो. त्यानंतर आता महिपत सुद्धा पूजा होते आणि तो उठतो आणि विचारतो, काय हो गुरुजी, तुम्ही तर केळी व दूध घेतलं नाही, तुम्हाला सरबत वगैरे काय देऊ का? गुरुजी, अहो बोला काहीतरी, असं महिपत विचारतो. त्याला वेळी गुरुजी मोठ्याने म्हणतात, अहो वाईट शक्ती, अहो या घरामध्ये वाईट शक्ती खूप जास्त वाढली आहे. तेव्हा साक्षी महिपत घाबरून इकडे तिकडे पाहू लागतात. त्यानंतर बाबा म्हणतात, मी आता इकडे एक क्षण देखील थांबू शकत नाही, आता मी एक क्षण सुद्धा इथे थांबू शकत नाही, जाणार आहे इथून लगेच. तेव्हा महिपत साक्षी घाबरतात आणि म्हणतात की काय झालं असे अचानक गुरुजी? तर अर्जुन आता बंगल्याबाहेर पडतो आणि जरा मोकळा श्वास घेतो. आतमध्ये प्रिया म्हणत असते, वाईट शक्ती साक्षीच्या हातात ते आता चैन असते आणि ती त्या पेंडंट सुद्धा असतो. ती त्या गोष्टीचा विचार करते आणि जरा घाबरलेली असते. इकडे अर्जुन आता आतमध्ये गाडीत येऊन बसतो. तेव्हा सायली विचारते, काय हो, आतमध्ये प्रिया होती? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो, आणि यावेळी ना माझ्याकडे पुरावा सुद्धा आहे. तेव्हा आता तो पुरावा दाखवतो, प्रियाचा फोटो, आणि तो फोटो पाहिल्यासारखी सायलीच्या पायाखालची जमीन सरकते. चैतन्य म्हणतो, अरे वा अर्जुन वा, यावेळी आपल्या कोर्टामध्ये सांगता येईल की तन्वी देखील साक्ष ही मॅनेज केलेली होती. अर्जुन म्हणतो, हो. तेव्हा सायली म्हणते, तुम्ही उद्याच हा पुरावा कोर्टामध्ये दाखवा. अर्जुन म्हणतो, बायको रिलॅक्स, हा पुरावा आपल्याला अजिबात दाखवता येणार नाही. आता योग्य वेळ आल्यानंतर आपण त्यावर वापर करणार आहोत. आता आपले फोकस ना फक्त सायलीच्या अर्धवट तुटलेल्या पेंडंटकडे असेल. तेव्हा सायली म्हणते, अहो तुम्ही तर म्हणाला होता ना, तुम्ही तिथून घाईघाईत निघाला आणि साक्षी तुमच्या समोर तिथे पेंडंट घातलं की नाही नव्हतं, मग कशावरनं ते कोर्टात सुद्धा घालून येईल? तेव्हा अर्जुन म्हणतो, आता ते मला माहित नाहीये, पण मी दामिनी देशमुख आपल्या कोर्टात हे नक्की विचारेल की पेंडंट आलं कुठून. तेव्हा चैतन्य सुद्धा या गोष्टीचा विचार केलेला नसतो. अर्जुन सांगितल्यावर तो सुद्धा विचारत पडतो. तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये आपण जर सबमिट केलं नव्हतं आणि ते आपल्याकडे ठेवणं म्हणजेच इनलिगल आहे, तेव्हा काहीतरी करायला हवं, नाहीतर हिअरिंग महागात पडेल, असं चैतन्य म्हणतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये लगेचच दुसऱ्या दिवशी अर्जुनने हिअरिंग मागून घेतलेली असते. तेव्हा साक्षी शिर्के यांना काही प्रश्न विचारायची परमिशन हवी असते. अर्जुन कोर्टासमोर सांगतो, जज साहेब, परमिशन ग्रांटेड, असं म्हणत साक्षी विटनेस बॉक्समध्ये येते. मग त्यानंतर अर्जुन कोर्टासमोर विनंती करतो की मी साक्षी शिर्के यांनी गळ्यामधले कोणता एखादा
सिंपल नेकलेस वगैरे घातलाय का ते पाहतो. त्यावेळी आता साक्षी खूपच घाबरते. चैतन्य आणि सायली दोघे एक्साइटेड असतात की साक्षी खरंच ती पेंडंट दाखवले का. अशाच मालिकेची पुढील भागासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच बेल आयकॉनला प्रेस करा आणि तुमच्या आवडत्या मालिका पहा. आम्ही स्पष्ट आणि मराठी शब्दामध्ये सुंदर अशी माहिती देत असतो. चला तर मग धन्यवाद. आभारी आहोत.